मुंबईच्या विक्रोळी परिसरातील बांबू हल्ला प्रकरणाला आता गंभीर वळण लागले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लोकेश देरबेरे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी मनदीप सिंग आणि त्याच्या कुटुंबियावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। माझं नाव सचिन राजू देरबेरे। नेहमीप्रमाणे माझा भाऊ 10 तारखेला बसलेला इकडे बाहेर लिंबाच्या झाडाखाली, ठीक आहे। लिंबाच्या झाडाखाली बसलेला तो। अजून त्याच्यासोबत 2 जण अजून होते, ठीक आहे। एकाचं नाव आहे अमित गायकवाड, एकाचं नाव आहे शामराव बिसे, ठीक आहे। ते दोघं पण बसलेले त्यांच्यासोबत, ते दोघंही त्यांच्यासोबत बसलेले। प्लस इकडचा राहणारा मनदीप सिंग लखबीर सिंग राय, तो मुलगा इकडचा म्हणजे नामी गुंडाच आहे, ठीक आहे। त्यांची फॅमिली पण गुंडा आहे। तो रात्री किती 11:40 मिनिटावर तो डायरेक्ट माझ्या भावावर हल्लामार करतोय, ठीक आहे। हल्लामार केला, त्यांनी डोक्यावर मारलं प्लस पायावर मारलं, ज्यामुळे माझा भाऊ खूप सिरियस कंडिशनमध्ये म्हणजे सिरियस कंडिशन झाला, ठीक आहे। अजून त्याला मग आंबेडकर हॉस्पिटलमध्ये प्लस आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण त्याचा उपचार केला। त्याच्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं 16 तारखेला, ठीक आहे। मग 4 दिवस त्याचा उपचार केला, अजून काल त्याचं निधन झालं। माझ्या भाऊचंच चाललंय हत्या, पण आम्हाला हे नाही पाहिजे। यांचा पुन्हा खानदानला काढायचं आहे, इथून सील लावायचं आहे मला। माझा भाऊचं कसं झालं दुसऱ्यांचं पण तसं नाही व्हायला पाहिजे। बस आम्हाला अजून काही नाही पाहिजे, बस आम्हाला हेच पाहिजे। हे परिवारच नको इकडं, आम्हाला सील लावायचं आहे हे परिवारला। त्याचा बाप पण त्याच्यामध्ये आहे, आई पण तसंच आहे, भाऊ लोक पण तसंच आहे, सुना लोक पण तसंच आहे, सर्व असंच आहे। सर्वांना भीती घालवतात, चरस गांजा सर्व विकतात, सर्वांना बेवडा करून टाकलेलं इकडे। माझ्या भावाला लोकेशला कसं मारलंय, आम्हाला न्याय तर पाहिजे। बेवजह त्याने मारलं, कुठल्या दुश्मनी निभावलं नाही। माझ्या भावाची कोणाशी एकाची दुश्मनी नाही, काय नाही आहे। त्याला बेवजह त्याला डोक्याला मारलं, त्याला बेशुद्ध केलं आणि तो परत घरामध्ये येतं त्याला घुसून गल्लीमध्ये त्याने मारले। आज माझ्या भावाला मारले, असं दुसऱ्या कोणाला पण नाही होणार। आणि त्यांनी एक नाही 3 जणांना मारले आणि 3 जण मेले। असं चौथा माझा भाऊ आहे, असं पुढे व्हायलाच नाही पाहिजे। म्हणून हे सर्वांवर कारवाई कर आणि त्याला सोडायला बेल नाही पण भेटायला पाहिजे आणि सख्तची सख्त त्याला कारवाई पाहिजे त्याच्यावर। नीलम परशुराम देरबेरे, लोकेश देरबेरे माझी दीर होते, त्याच्या माझ्या भावाची बायको आहे। जो गुड्डू आहे ना, त्याने म्हणजे त्याला विनाकारणच त्याचा जीव घेतला आहे। आणि आजपर्यंत त्याने भरपूर अशा अघटित घटना या एरियात घडल्या आहेत। बौद्ध विहार म्हणा किंवा हे त्याची जी प्रॉपर्टी ना पूर्ण इनलिगल आहे, त्यांच्याकडे एक पण प्रॉपर रिपोर्ट किंवा पेपर तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही किती शहानिशा करा। त्याच्यामुळे हे ते लोकांनी खूप आम्हाला इतका मनस्ताप दिला आहे। आमचा एक मुलगा त्यांनी घेतला आहे, त्याचा जीव आणि तो परत आम्हाला लाईफ इज वन्स मोर, एकच वेळेस आयुष्य होतं, पण त्याने पूर्ण आमची पूर्ण लाईफ बर्बाद केली आहे। त्याला खूप म्हणजे कठीण शिक्षा व्हावीच आमची मागणी आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं, बस बाकी आमची काही इच्छा नाही।